हे आपण ते बिल्डर निवडायचं की नाही निवडायचं त्याबद्दल चर्चा आहे. सही क्या 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 आगे का आगे का मिले यादव राठौड़ है नाम लिखा है इसके सामने भाई
वीरधर चव्हाण ना सही करते ना एक सही करता ना सही करता ना
करतो साईन करतो यादव ना साईन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व श्री गणेश मूर्ती नगर असोसिएशन SRS सरकारी गृहनिर्माण संस्था नियोजित चा पत्ता आहे 193 तळमजला डॉक्टर आंबेडकर नगर अजमेर साधू TL वसवानी मार्ग बॅकवे बस डेपो कॉर्पोरेट मुंबई 5 दिनांक 14/6/2026 रोजी आपण नोटीस काढली होती। विशेष सर्वसाधारण सभेसाठी आज आपण इथे उपस्थित आहात। आपल्या अजेंडे सर्वात प्रथम पहिला सभाध्यक्ष निवडला जाईल, त्यानंतर या सभेला सुरुवात होईल। तर सभाध्यक्ष निवडीसाठी आपल्यापैकी कोणीही आजच्या सभेपुढची या सभेचा सभाध्यक्ष म्हणून नियमावलीप्रमाणे लागणार, त्यासाठी एक सूचक लागेल मला। सूचक कोणी हात एक वर करून सांगू शकता सूचक म्हणून? सूचक सभाध्यक्षासाठी सूचक कोणी हात वर करून सांगा मी सूचक आहे म्हणून। अशोक हॅलो सूचक सभेला सुरुवात करण्यासाठी आपल्याला सूचक अनुमोदक असे एकंदर 6 लोक लागणार आहे। फक्त हात उंचावून सूचक म्हणून आम्हाला परवानगी द्यायची आहे। उपरोक्त असोसिएशनच्या वतीने आज रविवार दिनांक 21/26 रोजी विशेष सर्वसाधारण सभा सुरू करत आहोत। सभाध्यक्ष निवड त्यासाठी सूचक खड़े रहिए। नाम बताइए आपका? माझे नाव शिवाजी शंकर जाधव, मी राहणारा आंबेडकर नगर साधू ते वासवानी मार्गावर राहतो। ठीक आहे, धन्यवाद। यासाठी अनुमोदन नाव सांगा फक्त तुमचं। अर्चना शंकर सेवलिया। अर्चना शंकर सेवलिया। सभाध्यक्ष म्हणून रेश्मा अन्सारी तुम्हाला मंजूर आहे ना? दोघांनाही सूचक अनुमोदक रेश्मा अन्सारी सभाध्यक्षासाठी सगळ्यांनी ठराव पास करून घ्या। हात वर करा, हो जोरात बोलायचं आहे। रेश्मा अन्सारी जिथे कुठे असेल त्यांनी इथे यायचं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। सायलेन्स। तुमचा जास्त वेळ घेणार नाही, 15-20 मिनिटात तुम्हाला मोकळा करणार आहे। सभेला सभाध्यक्ष म्हणून रेश्मा अन्सारी यांची निवड झालेली आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करते। मी त्यांच्याकडे आता आपली सभा चालू करण्यासाठी परवानगी मागतो। माझी परवानगी आहे। विशेष सर्वसाधारण सभेसाठी
चर्चेसाठी आपल्याला सभाध्यक्ष म्हणून रेश्मा अन्सारी या लाभलेल्या आहेत. खरोखर त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्यासाठी वेळ काढलाय. मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपण आता 3 अजेंडा घेणार आहोत. तिन्ही अजेंडा पहिला तुमच्या समोर वाचले जातील. त्यासाठी मला सूचक लागेल, एक अनुमोदक लागेल आणि तोच ठराव मी तुमच्या समोर मांडणार आहे. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे आहे. लक्षात राहील. मी सांगेन तेव्हा, आता नाही. तर ठरावाला सुरुवात करू. ठराव क्रमांक 1, झोपडपट्टी पुनर्वसन नियमांतर्गत 13(2) म्हणजे भूखंडावरील आधीच्या सर्व विकासकास रद्दबातल टर्मिनेट करण्याबाबत सर्वांची मंजुरी घेण्याबाबत सूचक. कोई भी सूचक चलेगा. अभी कोणीही सूचक चालेल. पंधरा मिनिटं जरा कळत राहणार. सूचक. हॅलो, माझं नाव राम प्रवेश कनोडिया आहे. परत एकदा सांगा. राम प्रवेश कनोडिया आहे. यासाठी अनुमोदन. माझं नाव अशोक चिमन भालेराव. परत ठराव एकदा तुमच्या समोर मांडतोय. झोपडपट्टीच्या नियमांतर्गत 33(10) अन्वये जो विकासक भूखंडावर बरेच वर्षापासून इथे काम करण्याचा प्रयत्न करत आहे पण तरी काही काम केलेलं नाहीये, तर झोपडपट्टीच्या नियमांतर्गत 13(2) म्हणजे भूखंडावरील आधीच्या सर्व विकासकास रद्दबातल टर्मिनेट करण्याबाबत सर्वांची मंजुरी मिळण्यासाठी सूचक राम कनोडिया, अनुमोदक अशोक भालेराव. हा ठराव तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंच करायचा आहे. व्हिडिओ शूटिंग तुमच्याकडे चालणार. हात खाली करू नका. हात खाली करू नका कोणी. 20 सेकंद हात वरती राहू दे आणि जोरात हो म्हणायचं आहे. धन्यवाद. सगळ्यांना बोलायला संधी देणार. पहिले आपले ठराव पास होऊ दे, मग मोकळं होऊया आपण. ठराव क्रमांक 2. या ठरावासाठी कोणाला काय नामंजुरी द्यायची का? सगळ्यांना मान्य ना ठराव? पुन्हा एकदा हो बोला. ठराव सर्वांमध्ये मंजूर. ठराव क्रमांक 2. आता त्या विकासकाला जर आपण टर्मिनेट केलं तर आपल्यासाठी कोणतरी विकासक पाहिजे का नको? त्यासाठी नवीन विकासकाची निवड व नियुक्ती करण्यासाठी सूचक. भीमा काय भीमा सूचक माईक देतो म्हणजे सूचक केले माईक. भीमा को माहिती ठराव क्रमांक 2 नवीन विकासकाची निवड व नियुक्ती करण्याबाबत. नाव सांगा तुमचं. अनुमोदन. अनुमोदन त्याला द्या. माहिती द्या त्याला. अशोक चिमन भालेराव. नवीन विकासकाची जेव्हा आम्ही निवड करणार आहे तेव्हा आपले सगळे इन जनरल अजून एक मीटिंग होणार आहे. आज आपण पहिले टर्मिनेट साठी जातोय. त्याची हेअरिंग चालेल. तुमची स्टँडिंग कमिटी त्यासाठी जाणार. SRM मध्ये 10 वेळा जायला लागणार त्यांना, पण ते जाणार आणि पहिलं त्या विकासकाला रद्दबातल करणार आणि नवीन विकासक निवडण्यासाठी आपल्याला तिथून परमिशन मिळणार की तुम्ही नवीन विकासक आता निवडू शकता. आणि तो विकासक तुमच्या जनरल मीटिंग मध्ये येणार. त्याची प्रोफाईल चेक करायची आपण, नाही तर परत आपण गुडघ्याचा पाय नको खोला. त्याच्यासाठी आपण आता फक्त ठराव घेतोय. हा ठराव फक्त तुमच्या सेफ्टीसाठी आहे. उद्या इकडे तिकडे कोण जायला नको म्हणून सूचक अनुमोदक झालेला आहे. हा ठराव तुमच्यासाठी मांडतोय. सगळ्यांनी हात उंचावून हो बोलायचं आहे. हात उंचावून 20 सेकंद हात वरती हवेत राहू दे. 20 सेकंद. व्हिडिओ शूटिंग झालं ऑनलाईन. हात वरती राहू दे जरा. या हात नाही वर करते तर नाराज वाटते आमच्यावर. नाही ना? ठीक आहे. ठराव सर्वांमध्ये मंजूर. ठराव क्रमांक 3
नवीन वास्तुविशारद नियुक्ती करण्याबाबत सूचना पूरा चाहिए आगे दीजिए, आगे बैठिए महिला मंडल। नाम बोलिए सुल्तान। कल्पना सोनकर, अनुमोदन 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 हॅलो परशुराम कसारे हा ठराव तुमच्या समोर मांडतोय, सगळ्यांनी हात उंचावून हो बोलायचंय। ठीक आहे, धन्यवाद। अशा तऱ्हेने आपले ठराव चांगले झालेले आहे। आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील हॅलो, तुमच्या मनात काय आता प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिली जातील। हॅलो हॅलो, कोणाला काय विचारायचं आहे बिनधास्त विचारू शकता, फक्त ते प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन विकासा संदर्भातच पाहिजे, विचारा। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। माझं नाव अशोक भालेराव। यापूर्वी 2008 साली शापूरजी आणि पालनजी प्रिकॉशन प्रॉपर्टी लिमिटेड हा डेव्हलपर येऊन सुद्धा आज तागेत आमच्या एरियाचा कुठलाही डेव्हलप झालेला नाही। परंतु आज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व गणेश मूर्ती नगर विशेष सर्वसाधारण सभा जी आयोजित केली, अतिशय खूप चांगलं काम केलं आपण। कारण की आतापर्यंत इथले जे रहिवासी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गणेश मूर्ती नगर इथल्या कुठल्याही रहिवाशांना कुठलीच काही कल्पना नाही आणि आम्हाला खरोखरच 16 वर्ष कुठल्या अशा प्रकल्पाला लागतात का? कमीत कमी 5 ते 6 वर्षामध्ये हा प्रकल्प मार्गी लागायला पाहिजे होता। परंतु आज दुर्दैवाने 16 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आजपर्यंत कुठलंच काही, खास करून आमचे जे मध्यमवर्गीय जे कामावरून घरी आणि घरून आणि काम अशा लोकांना कुठल्या लोकांना काही कल्पना नाही। तरी आपण जे आज जी मीटिंग सर्वसाधारण सभाची लावली आणि सर्व रहिवाशांना जे आज माहिती देतात त्याबद्दल माझ्याकडून तुमच्यासाठी सर्वांसाठी धन्यवाद। नमस्कार साहेब, भालेरावांसाठी जोरदार टाळ्या वाजवा। मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2008 पासून जो काय विकासात येतोय आणि काम करतोय, मला नाही माहिती तुमची कमिटी केवढी स्ट्रॉंग आहे। कारण कसं असतं, विकासाला कोण आणता इथे? कमिटी आणते। कमिटी जेव्हा ती जरा सायलेंट, जरा शांत बसा प्लीज। हॅलो, विकासाला कमिटी घेऊन येते। कमिटी जेव्हा विकासाला घेऊन येते तेव्हा त्याची काय बघायला पाहिजे? आर्थिक परिस्थिती ओके आहे की नाही एवढं बघायला पाहिजे। ठीक आहे, 2008 वेळेला SRA एवढं काय बघत नव्हती, पण आता SRA 2024च्या परिपत्रकाच्या 144 अनुसार आता SRA पहिली फायनान्शियल कॅपॅसिटी त्या विकासकाची बघितली जाते। तू किती SRAला लोकांना घेऊन चाललाय, तर आम्ही बघा, आम्ही काय मोठी उडी मारणार नाही। आम्हाला रोड ट्रक जेवढे मिळणार करणार आम्ही पूर्ण प्रोजेक्ट, पण जेवढा घास मला झेपेल तेवढाच मी खायचा प्रयत्न करणार आहे। आज मला माझ्या बरोबर जे आले ते माझे, नाही आले ते पण माझे। कारण का, त्यांच्या कानात कोणीतरी विष पेरलेलं असतं की बाबा नको जाऊ, काही नाही होणार। अरे बाबा, तू 2008 पासून काय करू शकला नाही, आम्हाला 1 वर्ष तर दे, आम्ही एका स्टेपला जाऊन येतो, बरोबर की नाही? आम्हाला ते एका स्टेपवर येण्यासाठी तरी तुमचं पाठबळ पाहिजे का? नको, मला पाठबळ पाहिजे। मी सगळ्यांना घेणार आहे, पण आता जे माझे त्यांना घेऊन मी पहिलं पुढे जाणार आहे। विकास मध्ये डिस्टर्ब करू नका, लिंक तुटते बोलण्याची, मी विसरून झालं मग काय बोलायचं। मला म्हणण्याचा उद्देश आहे की आम्ही जो आता विकासक तुमच्या समोर मांडणार आहे, आम्ही असोसिएशन म्हणजे आम्ही विकासक नाही झालो, आम्ही सगळे 1000 लोकांच्या समोर विकासक ठेवणार। त्या
विकासाचा तुम्हाला मांडणार त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी पहिली बघितली जाणार, ती एसआरएला लागते. ठीक आहे, त्यांनी याला स्टेटवर आयओडीसीसी पर्यंत जरी प्रोजेक्ट केला तरी आम्हाला गर्व आहे. कारण उद्या शेवटी जरी तो प्रोजेक्ट करून पळाला तरी एसआरए ताब्यात घेऊन तुमची घरं बांधणार, तुमचं 3 वर्षाचं भाडं एसआरए ताब्यात घेणार, म्हणजे तुम्हाला पहिलं एसआरए सेव्ह करणार. पहिलं तसं नव्हतं. पहिलं काय करायचं, अर्धा भूखंड खाली करायचं, मग ते रस्त्यावर. तसं नाहीये. आता सगळं स्ट्रिक्ट केलेलं आहे एसआरएने. 2024 ला एवढं क्लिअर केलं की त्याच्यातले 513 बिल्डर लोकांना त्यांनी काढून टाकलंय. मला वाटते तुमच्या छापोलीला पण त्यांनी काढून टाकलेलं आहे. असं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. ते लिगली रेकॉर्ड आपल्याला या महिन्यात मिळेलच. त्यानंतर आपण नवीन विकास शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण टर्मिनेट केलं. आज टर्मिनेट करून एसआरएला सांगणार की आमचा याच्याशी काही आता संबंध नाही, याला पुढच्याही परवानग्या देऊ नको. आम्ही परवानग्या मानणार नाही आणि नवीन विकासात देणार. त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी बरोबर आहे हे तुम्ही पण चेक करा. आम्ही तर जनरल गरीब माणूस आहेत, आम्हाला काय आयडिया नाही, पण तुम्ही चेक करा साहेब, कारण तुम्ही ऑफिसर आहात, तुम्हीच आम्हाला सगळ्या परवानग्या देणार आहात. त्यामुळे आम्ही जो कोणी इथे विकासक आणू तो पहिला तुम्ही शहनिशा करायची आहे. त्यावेळेला हात वर करून सांगायचं आहे की आम्हाला हा विकासक चांगला म्हणून. पण आज आपण पहिलं असलेल्या विकासकाला काढण्यासाठीची ही जनरल सभा आपण लावलेली आहे आणि त्याला उत्सुक सपोर्ट मिळाल्यामुळे माझा पाठबळ वाढलेला आहे. मी तुम्हाला महिन्याभराच्या आत 13-2 करून या विकासकाला देतो, काळजी करू नका. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी घट्टपणे उभा राहा, नाही तर उद्या त्याला काढल्यावर तुम्ही 100 जण बिल्डर आणायला जा. तसं करू नका. एकीचं फळ चांगलं तुम्हाला फळ मिळणार आहे. म्हणून घट्ट ठाम राहा आपल्या मताशी, नाहीतर काय होणार आहे, अर्धा गट इकडे अर्धा गट इकडे आणि अजून तुम्ही 10 वर्ष इथेच मारणार आहे. आणि मग उद्या काय होणार आहे, बिचारे अपात्र आहेत ते धारावीसारखे बाहेर फेकले जाणार. आज आपण अपात्रांना जवळ तरी करू, कसं नाही कसं तरी त्यांना पात्र करण्याचा प्रयत्न करू. पण तुमची एकनिष्ठा आणि एकत्रितपणा याला पाहिजे. हे एकत्रितपणा नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. नाहीतर 4 जण काम करतायत आणि 8 जण त्याला विरोध करतायत. तसं करू नका. आजपर्यंत इथे विकास झाला नाही, याच्या पुढे करायचा असेल तर तुमची पाठबळ करण्याची इच्छा शक्ती पूर्णपणे तुमच्या मेंदूला शाबूत ठेवलेली पाहिजे. तर या इथे प्रोजेक्ट होणार. आणि तो कसा करायचा, काय करायचा, शेवटच्या घरापर्यंत ज्याला चावी मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. काळजी करू नका. मग तो पात्र असू दे नाही तर अपात्र असू दे, त्याला कसं पात्र करायचं, दाखले मोठ 1.25 लाखाची. तुम्हाला घराला घर पाहिजे ना, ती देण्याची आम्ही माझी. पण एसआरएला काय लागणार आहे ते देण्याची तुमची मला गॅरंटी करायची. ही गॅरंटी माझ्याकडे असणार तर मी इथे कमीत कमी 20-20 माळाचे तरी टावर इथे होणार. साधारणपणे ते 7,000 लोक आहेत. कमीत कमी इथे मला वाटते 10 टावर तरी लागणार. कारण इथे हाईटचं रेस्ट्रिक्शन आहे, नेहरू नगर बाजूला असल्यामुळे 20-25 माळाच्या वरती इथे काय जाऊ शकणार नाहीये. तरी पण नवीन आपण जोपर्यंत सुरू नाही करत तोपर्यंत नियम बदलत असतात. तर आता 2011चं पात्रता आली. आता 2011 नंतर त्यांना काय त्याच्यावर पण मार्ग निघालाय, पण तो आता बोलून फायदा नाही. नाहीतर काय होईल, परत कोणतरी अजून रूम बांधायला सुरुवात करतील आणि तेव्हा आपल्या अंगाशी येईल. त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा, फक्त एकनिष्ठ राहा. आपण हा प्रोजेक्ट सक्सेस करूया. आज जून आहे, पुढच्या जून पर्यंत तुम्हाला काहीतरी त्याचा आउटपुट मिळालेलं असेल, ते काही काळजीच करू नका. ठीक आहे, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि अजून मला काय या एसआर संदर्भात प्रश्न विचारायचे तर तुम्ही विचारू शकता. माहिती द्या. आम्ही एवढा सांगू शकतो. आता आमचे झोपडपट्टीचा NH2 म्हणजे रीलसाठी आमची करावा लागेल, एवढी आमची इच्छा आहे. मी तेच सांगितलं. आता बघा, जुन्या डेव्हलपरने कुठपर्यंत प्रोजेक्ट नेला मला माहित नाही. त्याला NH2 पण झालेला असेल ते आपल्या फायदेशीरच आहे. कारण NH2 हे बिल्डरने नाही केलंय, संस्थेने केलंय. संस्थेने कोणाशी केलंय, एसआरएशी केलंय. एसआरएकडे ते रेकॉर्ड येणार तर आम्ही पुढे कंटिन्यू करून घेऊन जाणार. त्याच्यामुळे तो NH आपल्याला बाधक नाही, उलट आपला पॉझिटिव्ह मध्ये. हे सगळं याच्यासाठी पाहिजे. काही लोकांची कमीत कमी 1000 ते 1,500 घर लोकांनी मध्ये सोडलेले आहे. लोकांनी
फायद्याच्या केलेल्या इलेक्शनमध्ये 2000 प्लस सोडलेला मध्ये. कसं आहे माहितीये काय काका, आपण जेव्हा प्रोजेक्ट घेऊन जातो, मला कोणालाही गरिबावर अन्याय करायचा नाहीये. त्यांनी जे त्या घराचे पेपर दाखवले मला नाही. केसारीचा माणूस जेव्हा डेप्युटी कलेक्टर तिथे येणार आणि प्रत्येकाचा बायोमेट्रिक घेणार, तेव्हा तो जो डॉक्युमेंट दाखवणार ना काहीतरी, मग त्याच्या 1 घर असू दे, 10 घर असू दे, 100 घर असू दे, ते तुम्ही मला नाही देताय, डेप्युटी कलेक्टरला देताय. डेप्युटी कलेक्टर त्याच्यावर स्क्रुटिनी करणार की मी याचे 10 ते 10 अपात्र करू का 10 ते 10 पात्र करून देऊ, हे तो ठरवणार, मी नाही. आज मला सांगा, माझा कोणी दुश्मन नाही, माझे सगळे मित्र आहेत. मी तुमचा इलेक्शन घेणार आणि एसआरला टाकून देणार. मला काय माहिती कोणाकडे पेपर काय आहे ते बघायसाठी डेप्युटी कलेक्टर स्वतः इथे येणार आणि प्रत्येकाच्या घरी विचारणार, तुझी कन्सेंट दाखव, तुझं बायोमेट्रिक दाखव, तुझं क्लस्टर झाला असेल तर तो नंबर दाखव, हे सगळं विचारलं जाणार. म्हणून आज 100 घरं असू दे, 10 घरं असू दे, नाही तर कोणाचं घरच नसू दे, ते ठरवण्याचा अधिकार डेप्युटी कलेक्टरला, आपल्याला नाही. म्हणून आपण फक्त एवढंच बघायचं की घरं जर 4 केली असतील, 5 केली असेल, कोणाला दुखवायचं नाही. त्याला एसआरचा माणूस विचारेल, तुला एक सगळं अपात्र करू तर तुला 1 घर पाहिजे, तर त्यांनी ठरवायचं. आपण का दुश्मनी घ्यायची त्याच्याशी? कमिटीला दुश्मनी घेईल, कमिटीला उलट सगळ्यांची घरं होईल तर फायदाच आहे ना, बिल्डरला पण फायदा आहे, त्याचा त्यांना FSI मिळतो. पण आजकाल तसं होत नाही, सगळं ऑनलाईन केलेलं आहे. ऑनलाईन मध्ये तुमचं लाईट बिल जिथे दिलेलं असेल तिथून मागवतात करताना ते तुम्हाला पण कळणार नाहीये की माझं कसं काय पात्र आणि अपात्र झालंय. त्यामुळे ज्या दिवशी आपण इलेक्शनला बसणार, आज तो वेळ नाहीये. आज वेळ आहे आपल्याला विकासात भेटणं. विकासात भेटल्यानंतर आपण परिशिष्टला जाणार. परिशिष्ट म्हणजे झोपडपट्टीवाल्यांची यादी. त्या यादीमध्ये पात्र कसं होणार, 2012च्या नंतर त्यांनी रूम घेतला असेल त्यांना बाजूला काढले जाणार. 2011 पर्यंत असेल तर पात्र होणार, 4.5 लाख रुपये भरायचे तुला कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ती कोण भरणार. या गोष्टी आपल्याला पुढे पुढे जिल्ह्याला येणार. आज आपल्याला विकासात पाहिजे. आज आपण लोक नेलंय, उद्या आयुष्यात समजायचं पण विकासातच आला नाही आणि MMRDने ताब्यात घेतली तुमची गव्हर्नमेंट लँड, तर तुम्ही काय करणार आहे? एका घराला एकच घर मिळणार, तुमची 10 घरात गेले उद्या. असं नियम आहे, मी नाही बोलत आहे. मी एसआरचा नियम काय हे मी तुम्हाला समजावलंय की आपल्याला सगळ्यांना पात्र करून पुढे जायचं आहे, कोणालाही दुखवायचं नाही. त्यासाठी सगळ्यांची एकी आपल्या बरोबर पाठबळ असोसिएशनला देते का त्यावर डिपेंड आहे. नाहीतर काय घरचा बेदी करतो ना, काय असतो घरचा बेदी, इकडचे सगळे आयडे तिकडे नेऊन देणार आणि जसं ते छापडकी झालंय तसं हे आंबेडे नगर सोडून, ते मला नाही करायचं. काही गोष्टी असतात ते मी उघड तुमच्या समोर करू शकत नाही, पण मी संस्थेच्या बरोबर शेवटची चावी मिळत नाही तोपर्यंत राहणार. त्याबद्दल तुम्ही काळजीच करू नका, लक्षात ठेवा. कारण मी संस्थेचा माणूस आहे ना, मी विकासकाचा माणूस आहे. मला कुठल्याही विकासकाचा घेणं झालं नाही. मी एसआरसाठी काम करणार आणि मी लोकांना कशी घरं मिळणार त्याच्यासाठी मी मदत करणार. ठीक आहे? अजून कोणाला काय विचारायचं? हा माझा एक दुसरा म्हणजे प्रश्न आहे की आता जे आपल्या हॉलमध्ये जे बरेच काही लोक बसलेले आहेत, आता 2014 साली त्यांचा सर्वे झाला होता, बरोबर ना? आता जर पुन्हा सर्वे आपला झाला, ज्याचं 2001 ते 2011 जे डॉक्युमेंट असणार ते तर पात्र जाऊ शकतात ना? कसं आहे साहेब, 2000 पर्यंतचा नियम आहे, तो पात्रच. त्याचं मतदान यादीत नाव असणार, सर्वे पावती असणार. 2000ला जे सर्वे झाले ती लोक पात्रच. त्यानंतर तुमची खरेदी विक्री झाली असणार, तुम्ही घरं विकून गेलेले असणार, त्यांना बाजूला काढलं जाणार, अनिर्णित ठेवणार, अपात्र नाही. 2011च्या नंतर लोक आले ते अपात्र, बरोबर आहे. 2011चा नियम काय म्हणतोय की ज्याची घर 2011 नंतर बांधलेलं आहे त्याच्याकडे एव्हिडन्स म्हणजे पुरावा आहे त्या झोपड्याचा, तर त्याच्याकडून 2.5 लाख ते 4.5 लाख रुपये घ्यायची कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ती त्यांनी डीडी भरायचे एसआरला, मग त्याला घर मिळणार. पण तो 2011चा माणूस आधी तुमच्या इलेक्शन मध्ये नसणार, आधी असणार 2000 ची लोक आणि नंतर मग ती लोक जी खरेदी विक्री केली आहेत, नंतर तुमची 2011च्या नंतरचे त्यांना घेतलं जाणार. समजलं का? तर 2014चा सर्वे हा 2000ला लागू पडणार. सर्वे आज जरी केला तरी 2000ला लागू पडणार, कोणाला इकडे तिकडे होणार नाहीये. ठीक आहे? अजून कोणाला काय विचारायचं?
दोन नाम दिले, दोन नाम दिले. झालं मीटिंग संपवायची का विचारायचं कोणाला? मीटिंग संपवायची संपवायची ना? त्यांना काय विचारायचं बघा, विचारायचं काय? ठीक आहे, मी सभाध्यक्षांना विनंती करतो आम्हाला मीटिंग संपवण्याची परवानगी द्यावी. मीटिंग संपवायची परवानगी आहे. आजची मीटिंग विचारायचं त्या त्यांना. कसं आहे माहितीये का, तुमचा सर्वे झाला, आता इथेच घर पाहिजे म्हटलं धोबी काढताय, मी नाही बांधू शकणार. माझं म्हणणं आहे की तुम्हाला इथून बाहेर हाकलवलं जाणार नाही, या स्लम मध्ये तुम्हाला घर मिळणार आहे, बाहेर कुठे हाकलवलं जाणार नाही, इथेच मिळणार सगळ्यांना घर. ठीक आहे, हो हो सगळ्यांना इथेच घर मिळणार, काळजी करू नका. मावशीसाठी जोरदार टाळ्या तुमच्या हक्कासाठी बांधले ते टाळ्या वाजवा. ठीक आहे, मीटिंग समाप्त. अजून कोणाला काय विचारायचं आहे? अध्यक्षांनी परवानगी दिली आहे, आता खाण्यापिण्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही करून घ्या. माझं काम संपलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणू तो पहिला तुम्ही शहनिशा करायची आहे, त्यावेळेला हात वर करून सांगायचं आहे की आम्हाला हा विकासक चांगला म्हणून. पण आज आपण पहिलं असलेल्या विकासकाला काढण्यासाठीची ही जनरल सभा आपण लावलेली आहे आणि त्याला उत्सुक सपोर्ट मिळाल्यामुळे माझा पाठबळ वाढलेला आहे. मी तुम्हाला महिन्याभराच्या आत 13-2 करून या विकासकाला देतो, काळजी करू नका. फक्त तुम्ही आमच्या पाठीशी घट्टपणे उभा राहा, नाही तर उद्या त्याला काढल्यावर तुम्ही 100 जण बिल्डर आम्हाला झाला. तसं करू नका. एकीचं फळ चांगलं तुम्हाला फळ मिळणार आहे, म्हणून घट्ट ठाम राहा आपल्या मताशी. नाहीतर काय होणार आहे, अर्धा गट इकडे अर्धा गट इकडे आणि अजून तुम्ही 10 वर्ष इथेच मारणार आहे. आणि मग उद्या काय होणार आहे, बिचारे अपात्र आहेत ते धारावीसारखे बाहेर फेकले जाणार. आज आपण अपात्रांना जवळ तरी करू, कसं नाही कसं तरी त्यांना पात्र करण्याचा प्रयत्न करू. पण तुमची एकनिष्ठा आणि एकत्रितपणा याला पाहिजे. हे एकत्रितपणा नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. नाहीतर 4 जण काम करतायत आणि 8 जण त्याला विरोध करतायत. तसं करू नका. आजपर्यंत इथे विकास झाला नाही, याच्या पुढे करायचा असेल तर तुमची पाठबळ करण्याची इच्छा शक्ती पूर्णपणे तुमच्या मेंदूला शाबूत ठेवलेली पाहिजे, तर या इथे प्रोजेक्ट होणार. आणि तो कसा करायचा, काय करायचा, शेवटच्या घरापर्यंत ज्याला चावी मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे, काळजी करू नका. मग तो पात्र असू दे नाही तर अपात्र असू दे, त्याला कसं पात्र करायचं, दाखले मोठ सवाल आहे. तुम्हाला घराला घर पाहिजे ना, ती देण्याची आम्ही माझी. पण एसआरला काय लागणार आहे ते देण्याची तुमची मला गॅरंटी करायची. ही गॅरंटी माझ्याकडे असणार तर मी इथे कमीत कमी 20-20 माळाचे तरी टावर इथे होणार. साधारणपणे ते 7,000 लोक आहेत. कमीत कमी इथे मला वाटते 10 टावर तरी लागणार, कारण इथे हाईटचं रेस्ट्रिक्शन आहे. नेहरू नगर बाजूला असल्यामुळे 20-25 माळाच्या वरती इथे काय जाऊ शकणार नाहीये. तरी पण नवीन आपण जोपर्यंत सुरू नाही करत तोपर्यंत नियम बदलत असतात. तर आता 2011चं पात्रता आली, आता 2011 नंतर त्यांना काय त्याच्यावर पण मार्ग निघालाय, पण तो आता बोलून फायदा नाही. नाहीतर काय होईल, परत कोणतरी अजून रूम बांधायला सुरुवात करतील आणि तेव्हा आपल्या अंगाशी येईल. त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा, फक्त एकनिष्ठ राहा. आपण हा प्रोजेक्ट सक्सेस करूया. आज जून आहे, पुढच्या जून पर्यंत तुम्हाला काहीतरी त्याचा आउटपुट मिळालेलं असेल, ते काही काळजीच करू नका. ठीक आहे, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि अजून मला काय या एसआर संदर्भात प्रश्न विचारायचे तर तुम्ही विचारू शकता. माहिती द्या. आम्ही एवढा सांगू शकतो, आता आमचे झोपडपट्टीचा NH2 म्हणजे रीलसावी आमची करावा लागेल, एवढी आमची इच्छा आहे. मी तेच सांगितलं. आता बघा, जुन्या डेव्हलपरने कुठपर्यंत प्रोजेक्ट नेलाय मला माहित नाही. त्याला NH2 पण झालेला असेल ते आपल्या फायदेशीरच आहे, कारण NH2 हे बिल्डरने नाही केलंय, संस्थेने केलंय. संस्थेने कोणाशी केलंय, SRC केलंय. SRC ते रेकॉर्ड येणार तर आम्ही पुढे कंटिन्यू करून घेऊन जाणार. त्याच्यामुळे तो NH आपल्याला बाधक नाही, उलट आपला पॉझिटिव्ह मध्ये. हे सगळं याच्यासाठी पाहिजे. काही लोकांची
कमीत कमी 1000 ते 1500 घर लोकांनी मध्ये सोडलेले आहे. लोकांनी फायदा केलेले इलेक्शनमध्ये 2000 घर सोडलेला मध्ये. कसं आहे माहिती काय काका, आपण जेव्हा प्रोजेक्ट घेऊन जातो, मला कोणालाही गरिबावर अन्याय करायचा नाहीये. त्यांनी जे त्या घराचे पेपर दाखवले मला नाही. केसारीचा माणूस जेव्हा डेप्युटी कलेक्टर तिथे येणार आणि प्रत्येकाचा बायोमेट्रिक येणार, तेव्हा तो जो डॉक्युमेंट दाखवणार ना काहीतरी, मग त्याच्या 1 घर असू दे, 10 घर असू दे, 100 घर असू दे, ते तुम्ही मला नाही देताय, डेप्युटी कलेक्टरला देताय. डेप्युटी कलेक्टर त्याच्यावर स्क्रुटिनी करणार की मी याचे 10 ते 10 अपात्र करू का 10 ते 10 पात्र करून देऊ, हे तो ठरवणार, मी नाही. आज मला सांगा, माझा कोणी दुश्मन नाही, माझे सगळे मित्र आहेत. मी तुमचा इलेक्शन घेणार आणि एसआरला टाकून देणार. मला काय माहिती कोणाकडे पेपर काय आहे ते बघायसाठी डेप्युटी कलेक्टर स्वतः इथे येणार आणि प्रत्येकाच्या घरी विचारणार, तुझी कन्सेंट दाखव, तुझं बायोमेट्रिक दाखव, तुझं क्लस्टर झाला असेल तर तो नंबर दाखव, हे सगळं विचारलं जाणार. म्हणून आज 100 घर असू दे, 10 घर असू दे, नाही तर कोणाचं घरच नसू दे, ते ठरवण्याचा अधिकार डेप्युटी कलेक्टरला, आपल्याला नाही. म्हणून आपण फक्त एवढंच बघायचं की घरं जर 4 केली असतील, 5 केली असेल, कोणाला दुखवायचं नाही. त्याला एसआरचा माणूस विचारेल, तुला एक सगळं अपात्र करू तर तुला 1 घर पाहिजे तर त्यांनी ठरवायचं. आपण का दुश्मनी घ्यायची त्याच्याशी? कमिटीला दुश्मनी घेईल, कमिटीला उलट सगळ्यांची घरं होईल तर फायदाच आहे ना, बिल्डरला पण फायदा आहे, त्याचा त्यांना FSI मिळतो. पण आजकाल तसं होत नाही, सगळं ऑनलाईन केलेलं आहे. ऑनलाईन मध्ये तुमचं लाईट बिल जिथे दिलेलं असेल तिथून मागवतात करताना ते तुम्हाला पण कळणार नाहीये की माझं कसं काय पात्र आणि अपात्र झालंय. त्यामुळे ज्या दिवशी आपण इलेक्शनला बसणार, आज तो वेळ नाहीये. आज वेळ आहे आपल्याला विकासात भेटणं. विकासात भेटल्यानंतर आपण परिशिष्टला जाणार. परिशिष्ट म्हणजे झोपडपट्टीवाल्यांची यादी. त्या यादीमध्ये पात्र कसं होणार, 2012च्या नंतर त्यांनी रूम घेतला असेल त्यांना बाजूला काढले जाणार. 2011 पर्यंत असेल तर पात्र होणार, 4.5 लाख रुपये भरायचे तुला कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ती कोण भरणार. या गोष्टी आपल्याला पुढे पुढे जिल्ह्याला येणार. आज आपल्याला विकासात पाहिजे. आज आपण लोकांना नेलंय, उद्या आयुष्यात समजायचं पण विकासातच आला नाही आणि MMRDने ताब्यात घेतली तुमची गव्हर्नमेंट आहे, तर तुम्ही काय करणार आहे? एका घराला एकच घर मिळणार, तुमची 10 घरात गेले उद्या. असं नियम आहे, मी नाही बोलत आहे. मी एसआरचा नियम काय हे मी तुम्हाला समजावलंय की आपल्याला सगळ्यांना पात्र करून पुढे जायचं आहे, कोणालाही दुखवायचं नाही. त्यासाठी सगळ्यांची एकी आपल्या बरोबर पाठबळ असोसिएशनला देते का त्यावर डिपेंड आहे. नाहीतर काय घरचा बेदी करतो ना, काय असतो घरचा बेदी, इकडचे सगळे आयडे तिकडे नेऊन देणार आणि जसं ते छापडकी झालंय तसं हे आंबेडे नगर सोडून, ते मला नाही करायचं. काही गोष्टी असतात ते मी उघड तुमच्या समोर करू शकत नाही, पण मी संस्थेच्या बरोबर शेवटची चावी मिळत नाही तोपर्यंत राहणार, त्याबद्दल तुम्ही काळजीच करू नका. लक्षात ठेवा, कारण मी संस्थेचा माणूस आहे ना, मी विकासकाचा माणूस आहे. मला कुठल्याही विकासकाचा घेणं झालं नाही. मी एसआरसाठी काम करणार आणि मी लोकांना कशी घरं मिळणार त्याच्यासाठी मी मदत करणार. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं? हा माझा एक दुसरा म्हणजे प्रश्न आहे की आता जे आपल्या हॉलमध्ये जे बरेच काही लोक बसलेले आहेत, आता 2014 साली त्यांचा सर्वे झाला होता, बरोबर ना? आता जर पुन्हा सर्वे आपला झाला, ज्याचं 2001 ते 2011 जे डॉक्युमेंट असणार ते तर पात्र जाऊ शकतात ना? कसं आहे साहेब, 2000 पर्यंतचा नियम आहे, तो पात्रच. त्याचं मतदान यादीत नाव असणार, सर्वे पावती असणार. 2000ला जे सर्वे झाले ती लोक पात्रच. त्यानंतर तुमची खरेदी विक्री झाली असणार, कोणी घरं विकून गेलेली असणार, त्यांना बाजूला काढलं जाणार, अनिर्णित ठेवणार, अपात्र नाही. 2011च्या नंतर लोक आले ते अपात्र, बरोबर आहे. 2011चा नियम काय म्हणतोय की ज्याची घर 2011 नंतर बांधलेलं आहे त्याच्याकडे एव्हिडन्स म्हणजे पुरावा आहे त्या झोपड्याचा, तर त्याच्याकडून 2.5 लाख ते 4.5 लाख रुपये घ्यायची कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ती त्यांनी डीडी भरायचे एसआरएला, मग त्याला घर मिळणार. पण तो 2011चा माणूस आधी तुमच्या इलेक्शन मध्ये नसणार, आधी असणार 2000 ची लोक आणि नंतर मग ती लोक जी खरेदी विक्री केली आहेत, नंतर तुमची 2011च्या नंतरचे त्यांना घेतलं जाणार. समजलं का? तर 2014चा सर्वे हा 2000 ला लागू पडणार. सर्वे आज जरी केला तरी 2000 ला लागू पडणार, कोणाला इकडे तिकडे होणार नाहीये. ठीक आहे,
अजून कोणाला काय विचारायचं आहे? दो नाम लिखे, दो नाम लिखा। झालं मीटिंग संपवायची का विचारायचं कोणाला? मीटिंग संपवायची ना? त्यांना काय विचारायचं बघा, विचारायचं का? ठीक आहे, मी सभाध्यक्षांना विनंती करतो आम्हाला मीटिंग संपवण्याची परवानगी द्यावी. मीटिंग संपवायची परवानगी आहे. आजची मीटिंग विचारायचं त्या त्यांना. कसं आहे माहितीये का, तुमचा सर्वे झाला, आता इथेच घर पाहिजे म्हटलं धोकी काढताय, मी नाही बांधू शकणार. माझं म्हणणं आहे की तुम्हाला इथून बाहेर हाकलवलं जाणार नाही, या स्लम मध्ये तुम्हाला घर मिळणार, बाहेर कुठे हाकलवलं जाणार नाही, इथेच मिळणार सगळ्यांना घर. ठीक आहे, हो सगळ्यांना इथेच घर मिळणार, काळजी करू नका. मावशीसाठी जोरदार टाळ्या तुमच्या हक्कासाठी बांधले ते टाळ्या वाजवा. ठीक आहे, मीटिंग समाप्त. अजून कोणाला काय विचारायचं आहे? अध्यक्षांनी परवानगी दिली आहे. आता खाण्यापिण्याचा